पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांनी पुन्हा चुली पेटवल्या। सिलेंडर उशिरा मिळाल्यामुळे लाकडाची मागणी वाढली असून बाजारात लाकूड विक्रेत्यांकडे ग्राहकांची मोठी गर्दी दिसली। गोंदियात वाढत्या गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात काँग्रेसचे आंदोलन झाले। कार्यकर्त्यांनी हातात सिलेंडर घेऊन केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली आणि दर कमी करण्यासाठी मागणी करत अधिकाऱ्यांना निवेदन दिले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2047 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन करण्याचे लक्ष्य सांगितले। उद्योग वाढ, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि गुंतवणूक वाढीमुळे राज्य आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होईल। महाराष्ट्रात एप्रिल 2026 पासून मोठी सरकारी महाभरती सुरू होणार आहे। पोलीस, तलाठी, जलसंपदा, सहाय्यक प्राध्यापक, महसूल, शिक्षक आणि लिपिक पदांसह हजारो रिक्त जागा भरण्यात येणार आहेत। LPG सिलेंडर बुकिंगचे नियम बदलले असून आता शहरात 25 आणि ग्रामीण भागात 45 दिवसानंतरच नवे सिलेंडर बुक करता येईल। पॅनिक बुकिंग आणि काळा बाजार रोखण्यासाठी सरकारचा निर्णय। अमेरिकेने भारत, चीन आणि युरोपियन युनियनसह 16 देशांविरुद्ध ट्रेड ऍक्ट 1974 च्या सेक्शन 301 अंतर्गत अन्यायकारक व्यापार पद्धतींबाबत चौकशी सुरू केली असून उत्पादन क्षेत्रावर लक्ष केंद्रित। RTE अंतर्गत खासगी शाळांमधील 25% आरक्षित प्रवेशासाठी लागू केलेली 1 किमी अंतराची अट नागपूर खंडपीठाने रद्द केली। ही अट विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हक्काला बाधा आणणारी असल्याचे निरीक्षण। कल्याणमध्ये चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केली। आरोपी विशाल भुतकरने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली आणि नाशिक सरकारवाडा पोलीस ठाण्यात स्वतःहून जाऊन माहिती दिली। द 100-2026 दिलावर सनरायझर्स लीड्सने पाकिस्तानचा फिरकीपटू अब्रार अहमदला घेतल्याने वाद निर्माण झाला। BCCI उपाध्यक्ष राजू शुक्ला यांनी हा निर्णय ECB लीगशी संबंधित असल्याचे सांगितले। पश्चिम आशियातील तणावांमुळे इंधन संकटाची भीती असताना भारतासाठी दिलासा। कच्चे तेल आणि LPG घेऊन सुमारे 20 टँकर भारताकडे रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।